आजच्या दिवसातील जो चौथा सामना असेल कणकवली आणि जैतीर तुळस या सामन्याचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल। दोन्ही संघ कडधाऱ्याची नोंद घ्या। तिसरा सामना सलामीची जोडी टॉस जिंकल्यावरती फलंदाजी करण्याचा निर्णय रुद्र 11 तारखर्ले क्रिकेट टीम कडून आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण मोडकर आणि त्याचबरोबर सुकृत जोशी ज्यांनी मागील सामन्यात दमदार सुरुवात आपल्या टीम साठी करून दिली होती आणि ती सुरुवात याही सामन्यात अपेक्षित असेल आणि त्या दृष्टिकोनातून त्या इंटेंटने संघाच्या कर्णधाराने पुन्हा एकदा या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना या सलामीच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय। दुसऱ्या बाजूने विचार केला तर क्षेत्ररक्षण मिळाले या सामन्यादरम्यान पहिल्या सामन्यात धावा बनवल्या होत्या एम्पायर जिम कुडा क्रिकेट टीमने, परंतु या दुसऱ्या सामन्यात त्यांना धावांचा पाठलाग करायचा आहे। पहिल्या इनिंग दरम्यान धावांचा बचाव करायचा आहे आणि अशा क्षणात गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पॉवरप्लेचं पहिलं षटक मॅन फ्रॉम रत्नागिरी या संघाचा आयकॉन खेळाडू पार्थ गांधी गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात पाहायला मिळतोय। आणि दोन सामन्यांचा जर विचार केला तर दोन्ही सामन्यात आतापर्यंत दोन्ही ओव्हरसीज खेळाडू हे मॅन ऑफ द मॅचचे दावेदार राहिलेत। या सामन्यादरम्यान पार्थ गांधी गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक स्ट्रायकिंग एंडला सुकृत जोशी राईट हँडर बॅटर अगदी तगडा फलंदाज बलशाली हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत असताना पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षणाचा विचार केला पॉवर प्लेचं षटक आणि त्याचमुळे दोन क्षेत्ररक्षणाचं प्रोटेक्शन डीप स्वीपर कव्हर आणि ऑन साइड मिड विकेटला पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका स्टेट डाऊन डी ग्राउंड लॉंग ऑनला चेंडू पाठवलाय एक टप्पा घेत असताना सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चेंडूवरती आघात केलाय मोठ्या फटक्याने सुकृत जोशीच्या बॅटमधून चौकार समोर लॉंग ऑनच्या क्षेत्रात पार्थ गांधीच्या विरोधात धावा बनल्या त्या धावपलकावरती 4। यावेळी चेंज ऑफ पेस कटचा प्रयत्न झालाय बॅटच्या वरील भागाला चेंडू लागत असताना लॉंग स्टॉप क्षेत्रात वेगात गतीने ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक पोहोचलेत अगदी क्रिकेटमध्ये फुटबॉलचं चित्र पायाने चेंडू आत ढकलण्यात आलाय आणि जोपर्यंत परतीची फेक करण्यात येईल 3 धावा धावून पूर्ण होताना पाहायला मिळतात। चांगले रनिंग बिटवीन द विकेट सुकृत जोशी आणि त्याचबरोबर बॅटर लक्ष्मण याच्या दरम्यान पाहायला मिळते 3 धावा या चेंडूवरती आणि या तिहेरी धाव्याने सांघिक धावसंख्या 7 धावा बिनबाद। पहिल्या चेंडूवरती चौकार दुसरा चेंडू जर पाहिला तर थोडंसं बदललित्य दाखवलं गोलंदाज पार्थ गांधी याने फिंगर रोल केले होते पडल्यानंतर कमी गतीने येणारा चेंडू अगदी कट करण्याचा प्रयत्न त्यावरती मिळालेला 3 धावांनी स्ट्रायकिंग एंडला लक्ष्मण मोडकर वेगवान चेंडू भन्नाट वेगाने टाकलाय फलंदाजाचा प्रयत्न जर पाहिला ना तर ऑन साइडला या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न परंतु ज्या वेगाने चेंडू टाकलाय त्या वेगावरती फलंदाज लक्ष्मण मोडकर यांना रोखण्यात आलाय निर्धाव चेंडू या धावपलकावरती आणि त्याचमुळे सांघिक धावसंख्या देखील जी स्थित पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती बिनबाद 3 धावा। फ्रंटफूटचा वापर केला एक्स्ट्रा कव्हरला कमालीचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका चेंडू चाललाय अगदी जमलेला घरंगळ्यात सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी लक्ष्मण मोडकर याच्या बॅटमधून हा कलात्मक एक्स्ट्रा कव्हरचा कव्हर ड्राईव्हचा चौकार। धावपलकावरती जर पाहिलं तर 11 धावा 2 चौकार निघालेत पार्थ गांधीच्या विरोधात आणि यावेळी जर पाहिलं तर स्टेप आउट करत असणार आहे कव्हर ड्राईव्हचा कमालीचा चौकार। यावेळी क्रॉस बार शफल झालेत ऑन साइडला फटका खेचला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू डिपॉझिट केलाय सर्व प्रेक्षक वर्गात 6 धावांसाठी लक्ष्मणच्या बॅटमधून यावेळी अफलातून बेधडक क्रॅकिंग षटकार। सतरा धावा धावपलकावरती 2 चौकार 1 षटकार पार्थ गांधीच्या विरोधात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात हे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फ्रंट फूटचा वापर केलाय पुढे सरकले पावले मोठ्या फटक्यासाठी परंतु खोलवर टप्पाचा चेंडू बनलाय अगदी जर पाहिलं तर बॅटच्या आतील भागाला लागत असताना चेंडू शॉर्ट फाईन लेगला रोखण्यात आलाय
अंतिम चेंडू डॉट निघालाय बॅटर लक्ष्मणला आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या बिनबाद 17 धावा या धावफलकावरती. गोलंदाजसाठी खतरा बनणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण मोडकर आणि सुकृत जोशी. अंतिम चेंडू निर्धाव पहिलं षटक 17 धावांचं बनवलंय या सलामीच्या जोडीने. थँक्यू डिझेल. दुसरं पॉवर प्लेचं षटक घेण्यात आलंय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचं हे षटक असेल ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक असतील 30 या सर्कलच्या बाहेर. आणि सुकृत जोशी लक्ष्मण बोडकर यांनी जो निर्णय घेतलाय बॅटर चॉईस पॉवर प्लेचं हे षटक घेण्यासाठी ते योग्य देखील म्हणावं लागेल, कारण मागील पॉवर प्लेच्या षटकात कमालीची फटकेबाजी आणि त्याचमुळे याही षटकात ते पॉवर प्लेचा प्रयत्न पॉवर प्लेचं षटक घेण्यात आलंय. गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम कुडाळ सोहेल शेख गोलंदाजीसाठी पाहायला मिळते. समोर असेल सुकृत जोशी. दोन्ही तालुक्यातील जर पाहिलं तर दिग्गज खेळाडू, अगदी मोठी नावं जी सातत्याने चर्चेतील राहिलीत या टेनिस क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू डाऊन द लेग स्टंप डाव्या स्टेजच्या बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. अवांतर धावेचा इशारा कळवलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि त्याचमुळे बदलणारा धावफलक या अतिरिक्त धावेने 18 धावा बिनबाद या धावफलकावरती. 3 क्षेत्ररक्षणांचा विचार केला या पॉवर प्लेच्या षटकात तर ऑन सेटला एक मिड विकेट पाहायला मिळतोय डीप मध्ये. त्याचबरोबर लॉंग ऑन जो वाईडिश ठेवण्यात आलाय आणि ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये तैनात सुकृत जोशी स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी फटका मिस टायमिंग समोर फटका खेळ आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतात. एक धाव तर नक्कीच मिळेल या चेंडूवरती, कारण लॉंग ऑन वरून पार्थ गांधी येत आहेत. वेगात गतीने ताबा मिळवलाय चेंडूवरती आणि त्याचमुळे सिंगलच धाव या चेंडूवरती फलंदाज सुकृतच्या बॅटमधून निघाले. सांघिक धावसंख्येत बदल धावफलकावरती 19 धावा बिनबाद. रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमसाठी पुन्हा एकदा या सामन्यात या सलामीच्या जोडीकडून एक चांगली सुरुवात करून दिली आहे. मागील सामन्यात टॉस जिंकल्यावरती फलंदाजी करण्याचा निर्णय, याही सामन्यात टॉस जिंकल्यावरती फलंदाजी करण्याचा निर्णय. वेगवान चेंडू, परंतु दिशा देखील जर पाहिले तर नक्कीच खराब म्हणावे लागेल. या षटकातील हा दुसरा अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू गोलंदाज सोहेल शेख याचा पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाच्या शरीरावरती चेंडू टाकण्याचे प्रयत्न, परंतु डाऊन द लेग स्टंप डाव्या शीच्या बाहेर. सांघिक धावसंख्या 20 धावा या फलकावर. चेंज ऑफ पेस, फ्लाइट दिले, फिंगर रोल केलेत. खोलवर टप्पाचा चेंडू बनलाय फलंदाज लक्ष्मण मोडकर याच्यासाठी. शफल जरूर झाले होते, क्रीजचा वापर देखील करण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, परंतु जी फ्लाइट दिली चेंडूला, फिंगर रोल केलेत, त्यावरती बेट केले. निर्धाव चेंडू या धावफलकावर. वेगवान चेंडू हाफ ट्रॅकर, परंतु पुन्हा एकदा खराब दिशेला चेंडू टाकण्यात आलाय. सलगचा हा तिसरा चेंडू जो स्वेर या षटकातील. अतिरिक्त धावा, बोनस स्वरूपाच्या धावा आणि अधिकच्या धावेने सांघिक धावसंख्येत बदल धावफलकावरती 21 धावा बिनबाद. दुसरं षटक 6 षटकांचा सामना. धावा मैदानाच्या आतमध्ये बनतायत. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळ आहे ताकदवर आणि त्याचमुळे धावा मिळतील अर्धा डझन. षटकार खेचलाय फलंदाज लक्ष्मण मोड.
परंतु लक्ष्मणने चांगली सुरुवात केली आपल्या टीमसाठी. ते आक्रमक क्रिकेट लक्ष्मणने खेळले, परंतु पायचीच्या स्वरूपात विकेट गमावले. अगदी जर पाहिलं तर यष्ट्यांच्या समोर पंचांच्या नजर कैदेत सापडलाय हा बॅटर. आणि बाद ठरवत असताना नवीन बॅटर, वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूर्या गावकर, मॅन फ्रॉम वाळपई गोवा, मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर सूर्या दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळी कमी गतीने टाकलाय, फिंगर रोल केले. पडल्यानंतर जर पाहिला तर आत येणारा, अगदी शरीरावरती आदळणारा हा चेंडू गोलंदाज सोहेल शेख याचा विकेट मिळाले आणि त्याचमुळे आता गोलंदाजीत पुनरागमन ते दमदार पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज सोहेल शेख याने सूर्या गावकर यांच्या विरोधात आणि त्याच निर्धाव चेंडूमुळे सांघिक धावसंख्या देखील स्थिरावल्या धावपलकावरती. एक गडी बाद, 27 धावा, दुसरं षटक हे प्रगतीपथावरती. हलक्या हाताने पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला. सरळ बॅटने समोर फटका खेळलाय. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलेत, एक धाव मिळाले आणि या सिंगलने सूर्याने स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 14 ची सरासरी राखत असताना 28 धावा, एक गडी बाद या धावपलकावरती. 6 षटकांचा सामना, टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय फलंदाजी करण्याचा या सामन्यात रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीम. त्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मॅन फ्रॉम रत्नागिरी या टीम मधील ओव्हरसीज आयकॉन खेळाडू पार्थ गांधी पाहायला मिळतात. पहिला स्पेल पार्थ याचा नक्कीच महागडा म्हणावा लागेल, कारण 17 धावा खर्च करण्यात आल्यात. परंतु आता सेकंड स्पेल दरम्यान आणि या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी पार्थ कडून पाहायला मिळेल, ते कमबॅक पाहायला मिळेल का पार्थ कडून या षटका दरम्यान. येणारा काळ मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमचा आयकॉन खेळाडू सूर्या गावकर पहिल्या चेंडूवरती बॅटल असेल. आयकॉन विरुद्ध आयकॉन. यावेळी शॉर्ट पोल मिड विकेटला फटका खेळलाय, परंतु फटका फसलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते अनवर शेख तैनात, त्यांनी टिपलाय एक साधा सोपा झेल आणि फलंदाज सूर्या गावकर याला पाठवलाय माघारी. गोलंदाज पार्थ गांधी याने दुसरा धक्का रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमला सामन्यात जर पाहिलं तर स्वस्तात माघारी परत आहेत सूर्या गावकर. पहिल्या चेंडूवरती पार्थ याने विकेट मिळवले. प्रतिस्पर्धी संघाचा ओव्हरसीज खेळाडू जो काहीसा येणाऱ्या काळात घातक ठरला असता, अडसर ठरला असता, यावेळी सूर्या गावकरला माघारी पाठवलंय स्वस्तात आणि महत्वपूर्ण ही प्राइजिंग विकेट देखील असेल कुडाळ क्रिकेट टीमसाठी. येणाऱ्या काही धावा नक्कीच रोखण्यात आल्यात, काही मोठे फटके देखील रोखण्यात आलेत. पार्थ गांधी या गोलंदाजाकडून रत्नागिरीला बिलॉंग करणारा हा खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आज दाखल झालाय आज या ग्रीन पार्क मैदानावरती. आणि काय चांगली खेळी देखील. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या दुसऱ्या सामन्यादरम्यान गोलंदाजी ती चमकदारी कामगिरी करण्याचा प्रयत्न हा पार्थ देखील करताना पाहायला मिळालाय. विकेट मिळवली आहे सेकंड स्पेल दरम्यान. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती रोहित स्ट्रायकिंग एंड वरती. राईट हँडर बॅटर सुकृत जोशी याची साथ देण्यासाठी पाहायला मिळत आहेत. यावेळी पुलचा फटका खेळलाय. स्पेलिंगला क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू खाली क्षेत्रात जात असताना सरळ निघेल सीमारेषा पलीकडे. रोहितच्या बाडमधून पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार पार्थ याच्या विरोधात. फलंदाज रोहितच्या बाटमधून निघाला आणि त्याचमुळे या चौकाने सांघिक धावसंख्या जर पाहिले तर 32 धावा, 2 गडी बाद या धावफलकावर. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर रोल केलेत, सरप्राईज केले या चेंडूने. थोडासा आश्चर्याचा धक्का देणारा हा चेंडू फलंदाज रोहित साडे.
पडल्यानंतर गती कमी झाली, त्याचबरोबर गिरकी घेणारा चेंडू फलंदाज रोहित याला गिरकीत आणणारा पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू धावफलकावरती. मागील चेंडूवरती चौकार. गोलंदाज पार्थच्या विरोधात आक्रमण रोहित याचं, परंतु त्यानंतर गोलंदाजीतील वैविध्यता, गोलंदाजीतील ते व्हेरिएशन गोलंदाज पार्थ दाखवतोय. वेगात टाकलाय लोअर फुल टॉस चेंडू, क्रॉस बॅटेड फटका, मिड विकेटला खेळ आहे. डीप मध्ये सोहेल शेख आलेत, वेगात गतीने ताबा मिळवलाय चेंडूवरती आणि त्यानंतर पिकअप थ्रो देखील पाहिला तर नॉन स्ट्राइक एंडला गोलंदाज पार्थ याच्याकडे करण्यात आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, महत्वाच्या धावा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी त्या रोखण्यात आल्या आहेत आणि त्याचमुळे या सिंगल धावेने सांघिक धावसंख्या 33 धावा, 2 गडी बाद या धावफलकावर. तिसरं षटक, 6 षटकांचा सामना. सेकंड स्पेल पार्थ गांधी गोलंदाजीसाठी. यावे हाफ ट्रॅकर, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते तैनात. झेल घेण्याचा प्रयत्न अथक झालाय, परंतु झेल सुटलाय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 2 धावा देखील खर्च करण्यात येत आहेत. क्षेत्ररक्षक अगदी लावण्यात आला होता डीप पॉइंटला आणि त्याच प्रकारचा चेंडू देखील पार्थ याने डिलिव्हर केला. हाफ ट्रॅकर, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुका येणाऱ्या काळात नक्कीच धावफलकावरती जर पाहिलं तर 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुकृत जोशी स्ट्रायकिंग एंडवर. यावेळी चांगला फटका, हलक्या हाताने खेळ आहे, अगदी गलीला क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत फील्ड करतायत, फेक करतायत, 1 धाव या चेंडूवरती ती वेगात गतीने पूर्ण करण्यात आले. अंतिम चेंडूवरती सिंगल आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 36 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12चं रन रेट राखत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीम कडून पाहायला मिळते. निम्मे षटकांचा खेळ समाप्त झाला. या पहिल्या इनिंग दरम्यान येणारे पुढील 3 षटकाने कशा प्रकारे फटकेबाजी असेल तारकर्ली क्रिकेट टीम साठी रोहित आणि सुकृत जोशी या बॅटर कडून. सोहेल शेख सेकंड स्पेल, षटक क्रमांक 4, स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुकृत जोशी. पहिला चेंडू वेगात गतीने टाकलाय, वेगावरती स्वार होत असताना सोहेल शेख पहिल्या चेंडूवरती जर पाहिला तर फलंदाज सुकृत जोशीला बीट करतोय. सांघिक धावसंख्या 36 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी सोहेल शेख, कुडा तालुक्यातील चर्चेतील नाव, सातत्याने जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा राज्य आणि रत्नागिरी जिल्ह्यात चांगली कामगिरी पाहायला मिळाली. वेगवान चेंडू पुन्हा एकदा, परंतु यावेळी जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर असणारा चेंडू पंचांनी स्क्वेअर घोषित केलाय आणि कुठेतरी जर पाहिलं तर सोहेल देखील थोडासा या निर्णयावरती निराश पाहायला मिळाला, परंतु पंचांची कळणी नजर प्रत्येक चेंडू जर पाहिला तर कुठेतरी जो बाहेर निघणार आहे तेच पंच देखील कळवत आहेत गोलंदाजाला. स्क्वेअरचा इशारा, अतिरिक्त धावाने, अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या 37 धावा धावफलकावरती. आडवा बाटने फटका खेळा, ऑन साइडला वाडी स्लॉंग ऑलला चेंडूचा प्रवास, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सिंगल तर जरूर कंप्लीट होईल या चेंडूवरती आणि या सिंगलला सांघिक धावसंख्या 38 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 38 धावा या 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक, 6 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर आणि या 6 षटकादरम्यान नक्कीच निर्धार तो 70 ते 75 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा आणि त्या निर्धाराने मैदानाच्या आतमध्ये सुकृत जोशी हा फलंदाजी करतोय, जो संघाचा आघाडीचा फलंदाज आणि त्याला साथ देत असताना रोहित स्ट्राईकला. यावेळी हुकचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळ आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करत होते चेंडू रोखण्यासाठी, परंतु फटक्यात आहे टायमिंग आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फटका खाली क्षेत्रात निघेल. 4 धावांसाठी चौकार रोहितच्या बॅटमधून.
41 धावा धावपलकावर 42 धावा. यावेळी काय कमालीचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्वीपर कव्हरला चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि पंचांचा इशारा देखील आलाय. नो चेंडूचा टोटल 5 धावा मिळतील. तारखर्ली क्रिकेट टीमला लेन चेंडू होता आणि त्यावरती स्क्वेअर ऑफ द विकेट. क्रिकेट मधील कॉपी बुक स्टाईलचा हा फटका, अगदी नजाकत दाखवणारा फटका. छप्पन्न धावा धावपलकावरती चौथं षटक. सोहेल शेख याचं तब्बल 20 धावा खर्च करणारा एक महागडं षटक कुडा क्रिकेट टीम साठी हाताळण्यात आलंय. 3 चौकार ज्या एका षटकातच निघाल्यात. रोहितच्या वाटमधून 2 चौकार आणि 1 सुकृत जोशी याच्या वाटमधून. 5वं षटक गोलंदाजीसाठी रोहन कुंभार राईट अप ओव्हर द विकेट असतील. पहिला चेंडू थोडासा पाहिला तर फुलर लेनचा चेंडू हलक्यात फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे निघालाय, फाईन लेगला रोखण्यात आला. या दरम्यान 1 धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने टीमची धाव संख्या 57 रन. 57 धावा धावपलकावर. 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 षटकांचा सामना. 70-75 ते 80 धावांचा तो डोंगर रचण्याचा प्रयत्न, हा रतीप घालण्याचा प्रयत्न तारकर्ली क्रिकेट टीमच्या फलंदाजाकडून मैदानात पाहायला मिळतोय. यावेळी फटका मिस टायमिंग, चेंडू हवेत खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पार्थ जज करतायत आणि साधा सोपा झेल असेल पार्थसाठी. मोठ्या फटक्याचा मोह यावेळी जर पाहिला तर फलंदाज सुकृत जोशीला आवरला नाही. थोडासा ओव्हरपिच असणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात आपली विकेट गमावत असताना सुकृत जोशी माघारी परततोय. तिसरा धक्का रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमला बसलाय. सांघिक धाव संख्या 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बाठर मैदानात दाखल होत असताना चेतन पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला चेतन, नवीन बाठर. विकेट मिळवले गोलंदाज रोहन कुंभार याने आपल्या टीमसाठी. सुकृत जोशी सलामीचा आघाडीचा फलंदाज. सुरुवात त्याने आपल्या टीमसाठी अगदी आक्रमकरित्या करून दिले आणि त्या आक्रमण सातत्याने करण्याचा प्रयत्न या स्लॉग षटका दरम्यान
विकेट मिळवल्यानंतर गोलंदाजीसाठी रोहन कुंभार. यावेळी खोला टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आणि या वेगावरती बीट केलाय बॅटर चेतनला. पहिला चेंडू फेस करत असताना अगदी सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न अपयशी मैदानात ठरलाय. निर्धाव चेंडू स्लॉक षटका दरम्यान भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती गोलंदाज रोहन कुंभार करताना पाहायला मिळतात. 57 धावा 3 गडी बाद या धावपलकावरती बनल्यात. बॅटची बाहेरील कडा, शॉट थर्ड व्हायला क्षेत्ररक्षक आहे तैनात. पुन्हा एकदा चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचमुळे चेंडू जर पाहिला तर निघालाय वेगात गतीने, थर्ड मानला, सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. यावेळी चेतनच्या वाडमधून आलाय आणि या चौकाने टीमची धावसंख्या 61 धावा या धावपलकावर. एकसष्ट धावा धावपलकावरती स्ट्रायकिंग एंडला चेतन पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चौकार निघालाय चेतनच्या बॅटमधून, अगदी नशिबाचा तो चौकार म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षकाच्या चुका मैदानात. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला झालाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या आतील भागाला चेंडू लागत असताना शॉट पाहिलेला रोखलाय, परंतु एक धाव रोखू शकले नाही क्षेत्ररक्षकाने. त्याचमुळे या सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल धावपलकावरती 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुपारचं सत्र अगदी कडक ऊन मैदानाच्या आतमध्ये, सूर्याची प्रखर किरणे मैदानाच्या आतमध्ये पडली आणि अशा परिस्थितीत गरमी भासते सर्व खेळाडूंना, परंतु एक रंगतदार रोमहर्षक सामना मैदानात. यावेळी समोरच्या दिशेने पंच केलाय, ताकदवर फटका खेळलाय आणि चेंडू सरळ पाठवलाय रोहित याने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी रोहनच्या विरोधात अंतिम चेंडूवरती क्रॅकिंग दमदार चौकार रोहितच्या बॅटमधून आले आणि चौकाने टीमची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा 3 गडी बाद या धावपलकावर. सहासष्ट धावा या धावपलकावरती अंतिम चेंडूवरती चौकार निघालाय रोहितच्या बॅटमधून आणि स्कोर करेक्शन करत असताना 66 धावा बनल्या त्या धावपलकावर. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अंतरिम 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी या पहिल्या डावातील आणि नक्कीच टार्गेट सुनिश्चित करणारे हे षटक, ज्यामध्ये धावा येतील की धावा रोखल्या जातील. अंतिम षटक गोलंदाजीसाठी अनवर शेख हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती चेतन असेल. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर रोहित याची अगदी कलात्मक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आणि प्रेक्षक देखील मनमुरादपणे आनंद लुटतायत रोहित याच्या फलंदाजीचा. पहिला चेंडू स्लॉट मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिटचा हा कडक फटका चेतनच्या बाळमधून स्ट्रेट मारलाय आणि ग्रेट मारलाय हा षटकार चेतनने अनवर शेखच्या विरोधात. बहात्तर धावा धावपलकावरती पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग षटकार. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक याने कमालीचा झेल टिपलाय आणि हा झेल टिपत असताना जर पाहिलं तर चेतन याची खेळी समाप्त होते. 1 षटकार 1 चौकार रोहितच्या चेतनच्या बॅटमधून आलाय आणि मोठ्या फटक्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. अंतिम 1.5 षटका दरम्यान झेल कमालीचा क्षेत्ररक्षकाने टिकलाय. विकेट मिळाले गोलंदाज अनवर शेख याने. चौथा धक्का रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमला बसतोय. सांघिक धाव संख्या 72 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बाठर मैदानात दाखल होतील. स्ट्रायकिंग एंड वरती कुणाल पाहायला मिळेल. रोहित यांची साथ देण्यासाठी 4 बाद सांघिक धावसंख्या 72 धावा धावपलकावर. चेतनने अनवरच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा कमालीचा तो षटकार खेचला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडूवरती मोठा फटक्याचा प्रयत्न आणि एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल देखील क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालाय. यावेळी हुकचा फटका खेळ ऑन साइडला स्क्वेअर लेगला डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक सरपराज पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारलाय कारण रोहितच्या बॅटमधून धावा निघाल्यात, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं एवढी आवश्यक नव्हते.
आणि ते जाणत असताना दोन्ही फलंदाज फक्त एकच धावेवरती समाधान मानतायत आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 73 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम षटक देश षटक अंतरिम 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि नक्कीच प्रयत्न रोहितचा असेल या 3 चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका मारणं. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खोदून काढलाय. स्टेट डाऊन दी ग्राउंड. पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय प्रेक्षक वर्गात. रोहितच्या बाणमधून आलाय बिग हिट. षटकार अनवर शेखच्या विरोधात. काय अफलातून फलंदाजी रोहित मैदानाच्या आतमध्ये करतोय. सुरुवातीच्या षटकांवरती जर पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट ते चौकार रोहितच्या वाटमधून आणि आता जर पाहिलं तर देश षटकार जे आक्रमक क्रिकेट मोठे फटके येणं आवश्यक होते या संघासाठी हे षटकार मैदानात येत आहेत. सांघिक धाव संख्या 79 धावा या धावपलकावर. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मोठ्या फटक्याचा प्रयत्न यावेळी फलंदाज रोहित याने स्वतः बाद असल्याचं दाखवलंय आणि त्याने खेळाडू वृत्ती दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या निर्णयाचा देखील त्याने वेळ घेतला नाही. विकेट होत असताना 5वा धक्का रोहित माघारी परतला परंतु रोहित याची लाजवाब खेळी आपल्या टीमसाठी या महत्वाच्या सामन्यादरम्यान. 11 चेंडूवरती 29 धावांची ही लाजवाब खेळी ज्यामध्ये क्रिकेटमधील कॉपी बुक स्टाईलचे फटके क्रॅकिंग षटकार रोहितच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. सांघिक धावसंख्या जर पाहिले तर धावपलकावरती 79 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि आपल्या स्क्रीनवरती हे सर्व दर्दी क्रिकेट रसिक आपल्याला पाहायला मिळतात. जे हे सर्व दर्दी रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी अगदी वृक्षाच्या सावलीत बसून या स्पर्धेचा आनंद घेणारे हे सर्व दर्दी प्रेक्षक वर्ग त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. रुपेश कांदले मित्रमंडळ आयोजित या भव्य दिव्य आणि दिमागदार क्रिकेटच्या स्पर्धेदरम्यान नवीन बॅटर मैदानात स्ट्रायकिंग एंड वरती असेल राकेश कुणाल यांची साथ देण्यासाठी. वैभव नवीन फलंदाज माफी असावी. नवीन बॅटर वैभव मैदानात दाखल होत आहेत स्ट्रायकिंग एंडला. 79 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात एक मोठा धावपलक आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीम कडून ज्या धावांचा रतीप घालण्यासाठी प्रयत्न हे सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून पाहायला मिळालेत ते अंतिम षटकापर्यंत प्रयत्न आणि ते प्रयत्न सफल देखील होत असताना चांगली भेदक गोलंदाजीच्या विरोधात आक्रमक क्रिकेट हे सातत्याने मैदानात खेळत. नवीन बॅटर वैभव मैदानात स्ट्रायकिंग एंड वरती असेल लेफ्ट हँडर बॅटर आणि त्याचमुळे बऱ्याच वेळानंतर एखादा लेफ्ट हँडर बॅटर मैदानात आल्यामुळे क्षेत्ररक्षणात ही हालचाल पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर चेंडू हुकचा फटका डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करताय झेलसाठी परंतु झेल सुटलाय आणि त्यानंतर जर पाहिलं तर फेकी जोपर्यंत आले 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरा धावेचा प्रयत्न हानाची स्थिती परंतु अंतिम चेंडूवरती फलंदाज वैभवच्या बॅटमधून या 2 धावा आणि या 2 धाव्याने टीमची धावसंख्या 81 धावा 5 गडी बाद होत असताना प्रथम फलंदाजी करतो या सामन्यात रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमने एक मोठा धावपलक उभारला. या धावपलकावरती 82 धावांचं टार्गेट एम्पायर जिम कुडा क्रिकेट टीम समोर. आणि जर मॅच समरी पाहिली तर या पहिल्या डावामध्ये रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीमसाठी बहारदार फटकेबाजी पाहायला मिळाली. रोहितच्या बॅटमधून 11 चेंडूवरती 29 धावा, लक्ष्मणच्या बॅटमधून 7 चेंडूवरती 16 धावा, सुकृतच्या बॅटमधून जर पाहिलं तर 9 चेंडूंचा सामना करत असताना 16 धावा बनल्यात आणि चेतनच्या बॅटमधून अंतिम देश षटकात मोठे फटके निघत असताना 5 चेंडूत 11 धावा. आणि गोलंदाजीचं जर विश्लेषण केलं गोलंदाजी जर पाहिलं तर अर्णव या गोलंदाजाकडून एक स्पेल टाकण्यात आला ज्यामध्ये 2 विकेट त्याने मिळवल्या, 15 धावा खर्च करण्यात आल्यात. रोहत याच्याकडून एक स्पेल ज्यामध्ये 10 धावा 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. पार्थ याने 2 स्पेल टाकलेत ज्यामध्ये 25 धावा पार्थने खर्च केले, 1 विकेट मिळवले. आणि सोहेल शेख जर पाहिला तर थोडासा महागडा ठरलाय कारण 2 स्पेल दरम्यान त्याने 31 धावा खर्च केल्यात आणि फक्त 1 विकेट आपल्या टीमसाठी मिळवली. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती बनल्यात 81 धावा 82 धावांचं एक मोठं टार्गेट एम्पायर जिम कुडा क्रिकेट टीम समोर. दोन्ही संघ तगडे आहेत परंतु दुसरा विजय या स्पर्धेतील कोणत्या संघाचा असेल आणि सुपर 8 साठी कोणता संघ पहिला दावेदार ठरेल नक्कीच येणारे वेळ येणारा काळ मैदानाच्या आतमध्ये ठरवेल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल असेल परंतु या इनिंग ब्रेक मध्ये आपण आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याचा टॉस करतोय.
जयतीर तुळस क्रिकेट संघ कर्णधार आणि कणकवली संघ कर्णधार आपण लगेच टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या आणि जसे सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलणारा आवाज असेल जेडी जोडले जातील या दुसऱ्या इनिंग साठी. कृपया तारकर्ली संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. यानंतरही 2 सामने आहेत ते सुद्धा जास्त षटकांचेच खेळवायचे आहेत, त्यामुळे सहकार्य करायचं आहे. एम्पायर जिम कुडा संघाला सुद्धा विनंती राहील की आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये लगेचच पाठवायचे आहेत. दरम्यान कॉमेंटसाठी आता जेडी. हॅलो, धन्यवाद सुमित, धन्यवाद नारायण. दरम्यान सामन्याकडे वळतोय. एम्पायर जिम कुडा 82 धावसंख्येचं लक्ष घेऊन उतरतोय मैदानात. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. सोहेल शेख आणि आयकॉन पार्थ गांधी नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळताना मॅनफॉर्म वाळफई सूर्या मैदानात पाहायला मिळतोय. 82 धावा विजयासाठी जमवायचं आहे ते एम्पायर जिम कुडा संघाला. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. मॅनफॉर्म रत्नागिरी, आयकॉन पार्थ गांधी. तर दरम्यान 30 मिनिटाच्या आत ही इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे संघाचा कर्णधार. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. नक्कीच सूर्या थोडा दिशा भटकतोय, परिणामी पंच या चेंडूला दंडित करतायत. 1 या धावसंख्येने धावफलक खोललं जात आहे. अवांतरच्या धावसंख्येने मॅन फ्रॉम कुडा सोहेल शेख स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर दोन्ही बलाढ्य संघ आज ग्रीन पार्क काजळवाडी मैदानात भिडताना पाहायला मिळत आहेत. बॅटची झेल टिपण्याची संधी आणि झेल टिपला जातोय आणि सोहेल सारखा खेळाडू मात्र स्वस्तामध्ये बाद होऊन माघारी परतताना मैदानात पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर एम्पायर जिम कुडा संघाला एक मोठा धक्का सोहेल याच्या स्वरूपात 82 धावसंख्येचा पाठलाग करताना एम्पायर जिम कुडा तारकर्ली संघासमोर. दरम्यान नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय तो अनवर शेख.
स्वस्तामध्ये गडी बाद होऊन माघारी परततोय तो सोहेल. नक्कीच एक मोठा धक्का पाहायला मिळतो एम्पायर जिम कुडा संघाला. 82 धावसंख्येचा पाठलाग करतोय. तसं पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये ज्या पार्थ गांधी मॅन फ्रॉम रत्नागिरी आयकॉन चांगली फलंदाजी केली होती, त्याच प्रकारची फलंदाजीची गरज ती या सामन्यामध्ये. धावफलक 1 या धावसंख्येवर एक गडी गमावून बसतोय तो एम्पायर जिम कुडाळ संघ. चेंडू जाऊन दे. बॉल जाऊन दे. सुंदर फटका पाहायला मिळतोय अनवर याच्या बॅटमधून, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा घेतोय सहजरित्या 1 धावसंख्येची पूर्तता मैदानात पाहायला मिळते. मॅनफान वाळफई सूर्या मैदानात पहिली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो तारकर्ली संघाकडून आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतोय. समोर दुसऱ्या संघाचा आयकॉन मॅन फ्रॉम रत्नागिरी पार्थ गांधी. नक्कीच अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असलेला हा खेळाडू मैदानात. पुढे खेळलेला फटका आणि मात्र इथे सुरेख प्रकारे झेल टिपताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा गडी बाद होण्याचा क्रम पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर सलामीची जोडी माघारी परतताना पाहायला मिळते. ती स्वस्तामध्ये 2 या धावसंख्येवर 2 गडी बाद होत आहेत ते एम्पायर जिम कुडाळ संघाचे. नक्कीच 2 मोठे धक्के 82 धावसंख्येचा पाठलाग करताना तारकर्ली संघासमोर एम्पायर जिम कुडाळ संघ थोडासा लढकत आणि फलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान जैतूर तुळस आणि कणकवली संघ दोन्ही संघाचे कर्णधार या षटकानंतर टॉससाठी यायचं आहे पॅव्हलियनच्या समोर. नोंद घ्या, दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या कणकवली आणि जैतूर तुळस. दरम्यान नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय पार्थ गांधी बाद झाल्यानंतर सरफराज. नक्कीच स्विंग आणि मिस पाहायला मिळतोय, त्यामुळे निर्धाव चेंडू सूर्याकडून पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सूर्य एक प्रकारची षटकाची हाताळणी, नक्कीच 2 बहुमूल्य गडी गमावून बसतोय तो एम्पायर जिम कुडाळ संघ. त्याचं कारण म्हणजे भेदक गोलंदाजी सूर्या गावकर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि स्वतः क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय तो एम्पायर जिम कुडाळ संघाचा सरफराज आल्या पावली माघारी परतताना मैदानात पाहायला मिळतोय. 3 मोठे धक्के 82 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या मात्र नाममात्र 2 धावफलकावर लागलेली पाहायला मिळते. अर्थात पाहायला गेले तर भेदक गोलंदाजी सूर्या गावकर मॅन फ्रॉम वाळपय अर्थात संघाचा आयकॉन काय गोलंदाजी करतोय या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानात पाहायला मिळतोय. 3 गडी बाद होत आहेत. त्याचं कारण म्हणजे सूर्या गावकर लेफ्ट हँड गोलंदाज पूर्णपणे सामन्यावर आपलं प्रभुत्व मिळवतोय तो सूर्या गावकर या ग्रीन पार्क काजावाडी मैदानामध्ये. इथे थोडासा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. फक्त 2 धावसंख्या खर्च करतोय आणि बहुमूल्य 3 गडी टिपतोय तो सूर्या गावकर. काय सुरुवात पाहायला मिळते सूर्याकडून 82 धावसंख्येचा डिफेंड करताना. नक्कीच सुरेख गोलंदाजी. त्यानंतर नवीन गोलंदाज मैदानात गोलंदाजी मार्कवर. हर्षवर्धन रोगे मैदानात पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळताना थोडासा लढखळताना दिसतोय तो एम्पायर जिम कुडाळ संघ.
स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय हर्षवर्धन रोगेकडून. हॅलो, जयती तुळस कर्णधार रुपेश बैरे व ब्राह्मणदेव परवाडी संघ करणार कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो सहजरित्या एक धावसंख्येची पूर्तता आणि बऱ्याच कालावधीनंतर मात्र धावफलक घालताना पाहायला मिळतोय आणि धावफलक पोचतोय 82 धावसंख्येचा पाठलाग करताना दुसरे षटक प्रगतीपथावर असताना नाममात्र 3 धावसंख्या आणि 3 गडी गमावून बसतोय तो एम्पायर जिम कुडाळ संघ. हर्षवर्धन रोगे दुसरे षटक हाताळताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि पायच्या स्वरूपात एक धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. सुंदर षटकाची हाताळणी पाहायला मिळते ती हर्षवर्धन रोगे तारकर्ली संघाकडून. धावफलक मात्र 4 या धावसंख्येवर. सुंदर फटका जोपर्यंत चेंडूचा परतावा एक धावसंख्या. मोठे फटके खेळावे लागतील जर 82 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल एम्पायर जिम कुडाळ संघाला, तर वारंवार मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये. हर्षवर्धन रोगे काय षटकाची हाताळणी करतोय आपल्या संघासाठी. ज्या प्रकारे सूर्याने गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी हर्षवर्धन रोगेकडून पाहायला मिळते. प्रथमेश स्ट्राईकवर एम्पायर जिम कुडाळ संघाकडून. मोठा फटका थोडासा फसताना पाहायला मिळतोय आणि झेल टिपला जातोय आणि चौथा गडी मात्र बाद होऊन प्रथमेश याच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळतोय. दरम्यान 2 षटकांची सांगता होते. 82 धावसंख्येचा पाठलाग करताना नाममात्र 5 धावसंख्या 4 गडी बाद एम्पायर जिम कुडाळ संघ पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात रोहन कुंभार पाहायला मिळतोय. नक्कीच रोहनकडून मोठ्या अपेक्षा असतील एम्पायर जिम कुडाळ संघाला, कारण रोहन याने बरेचसे सामने पाहिलेले आहेत. या प्रकारची सामने त्याने एका हातीने विजय खेचलेला आहे. त्याच प्रकारची फलंदाजी आज संघासाठी करणे महत्त्वपूर्ण असेल. पाहायला गेलं तर विजयाचं समीकरण 24 चेंडू 77 धावसंख्या. स्ट्राईकवर अनवर शेख. वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक हाताळताना सूर्या संघाचा आयकॉन तारकर्ली संघाकडून. रिव्हर्स शॉटचा प्रयत्न होता, पूर्णपणे प्रयत्न राहतोय आणि निर्धाव चेंडू धावफलकावर पाहायला मिळतोय. सूर्या गावकर त्यांनी फलंदाजी सुरेख केली होती. आता गोलंदाजीमध्ये आपला हात आजमावताना लोअर प्रकारचा चेंडू त्याला दिशा दिली जाते. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय सहजरित्या एक धावसंख्येची पूर्तता धावफलकावर पाहायला मिळते. नवीन बॅटर पाहायला मिळतोय तो रोहन कुंभार उजव्या हाताचा फलंदाज. मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला हा फलंदाज. स्विंग अँड मिस लोअर चेंडू पूर्णपणे बीट होतोय आणि निर्धाव चेंडू धावफलकावर पाहायला मिळतोय. सूर्या गावकर काय गोलंदाजी पाहायला मिळते. थोडी दिशा भटकणारी गोलंदाजी सूर्याकडून. पंच त्या चेंडूला दंडित करतायत, अर्थात एक धावसंख्या. रोहन कुंभार मोठे फटके खेळावे लागतील जर एम्पायर जिम संघाला विजय. हलक्या हाताने खेळलेला फटका जोपर्यंत चेंडूचा परतावा येतोय डायरेक्ट चेंडू यष्टांचा वेध घेतोय. डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय, परंतु पंच मात्र या अपीलला नकार देत आहेत आणि एक धावसंख्या पाहायला मिळते. 82 धावसंख्येचा पाठलाग करतोय तो एम्पायर जिम कुडाळ संघ तारकर्ली संघासमोर. बॅटची इनर एज सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि अनवर शेख मात्र बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. पाहायला गेलं तर 5 गडी बाद होत आहे. अर्धा संघ माघारी परततोय तो एम्पायर जिम कुडाळ संघाचा 82 धावसंख्येचा पाठलाग करताना.
सूर्या जाधव काय गोलंदाजी करतोय. संघाचा आयकॉन तारकर्ली संघाचा सुरेख प्रकारची गोलंदाजी. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळताना तब्बल 4 गडी टिपतोय अजूनपर्यंत आणि 5 धावसंख्या खर्च करतोय. काय गोलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते सूर्याची. का मला आयकॉन निवडलं गेलं तारकर्ली संघाला याचं प्रात्यक्षिक उदाहरण आज मैदानात पाहायला मिळते. जयतीर तुळस संघ टॉससाठी या समोरच्या संघाचा कर्णधार टॉससाठी आपली वाट पाहत आहे. बरेच वेळ झाला आहे. 5 मिनिटं आपली वाट पाहिली जाईल याची नोंद घ्या, नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय तो शाहिद आणि 3 षटकांची सांगता होते आणि धावफलक पोचता येते 8 धावसंख्या. 82 धावसंख्येचा पाठलाग करताना एम्पायर जिम कुडा संघ. वैयक्तिक कोट्यातील पुन्हा दुसरं षटक हाताळताना हर्षवर्धन रोगे मैदानात पाहायला मिळतोय आणि बॅट्समन चॉईस षटक आपल्याला पाहायला मिळते मैदानात. रामेश्वर षटक. स्ट्राईकवर पाहायला मिळतोय तो रोहन कुंभार. नॉन स्ट्राईकला शाहिद आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक हर्षवर्धन रोगे मैदानात पाहायला मिळतोय. रिवर्सचा प्रयत्न राहतोय आणि निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात हर्षवर्धन कडून पाहायला मिळते. चालू असलेला हा सामना एम्पायर जिम कुडा आणि तारकर्ली मालवण संघ. स्लोअर प्रकारचा चेंडू बॅटची एज घेतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि 6व्या गडीच्या स्वरूपात रोहन कुंभार स्वस्तामध्ये माघारी परतताना पाहायला मिळतोय. 82 धावसंख्येचा पाठलाग करताना 8 या धावसंख्येवर तब्बल 6 गडी माघारी परततायत ते एम्पायर जिम कुडा संघाचे. नवीन फलंदाज अली मैदानात पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला शाहिद. वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक हाताळताना मैदानात पाहायला मिळतोय तो हर्षवर्धन रोगे. काय षटकं हाताळताना पाहायला मिळत आहेत ती तारकर्ली संघाकडून. पाहायला गेलं तर पहिलं 2 षटके सूर्याचे. काही गोलंदाजी त्यानंतर हर्षवर्धन रोगे मैदानात पाहायला मिळतोय. सुंदर फटका पाहायला मिळतो अली याच्या बॅटमध्ये. आल्या 1 बाउंड चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. अशी फटकेबाजी पहिल्यांदा केली असती तर नक्कीच कुठेतरी चांगल्या स्थितीत असला असता एम्पायर जिम कुडाळ संघ. 6 गडी गमावून बसतोय. त्यानंतर नवीन फलंदाज आल्या त्याच्या बॅटमधून चौकार नुकताय तो अली याच्याकडून. हर्षवर्धन रोगे 4थे षटक हाताळताना प्रगतीपथावर असताना तारकर्ली संघाकडून पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमेरेषेजवळ. चेंडू अडवला जातोय जोपर्यंत चेंडूचा परतावा सहजरित्या 2 धावसंख्येची पूर्तता धावफलकावर पाहायला मिळते आणि धावफलक पोचते ते 82 धावसंख्येचा पाठलाग करताना 14 धावसंख्या. बहुमूल्य 6 गडी गमावून बसतोय तो एम्पायर जिम कुडाळ संघ. चौथं षटक प्रगतीपथावर असताना निर्धारित 6 षटकांचा हा सामना. मोठा फटका थोडा हवेमध्ये पसतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल टिपला जातोय आणि 7व्या गड्याच्या रूपात माघारी परतताना अली मैदानात पाहायला मिळतोय.
नवीन फलंदाज मैदानात वरुण पाहायला मिळतोय. अली बाद झाल्यानंतर वैयक्तिक एका चौकाराची बाद होतोय तो अली. चौथं षटक प्रगतीपथावर असताना हर्षवर्धन रोगेकडून भेदक गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय. या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर एम्पायर जिम कुडा संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. स्लोअर प्रकारचा चेंडू पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. अर्थात 4 षटकांची सांगता होते आणि धावफलक पोचता येते 14 धावसंख्या 82 धावसंख्येचा पाठलाग करताना एम्पायर जिम कुडा संघ तारकर्ली मालवण संघासमोर थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय तो एम्पायर जिम कुडा संघ या सामन्यामध्ये. तर 5 षटक हाताळताना मैदानात पाहायला मिळतोय तो वैभव. समोर असेल तो शाहिद. बहुमिल्य 7 गडी गमावून बसतोय तो एम्पायर जिम कुडा संघ. मोठे फटके खेळावे लागतील. शाहिदमध्ये ती क्षमता आहे ती आज मैदानात दाखवावी लागेल. पुन्हा एकदा चेंडूवर बोटे फिरवले जात आहेत. परिणामी निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात पाहायला मिळते ते वैभवकडून. सुरेख प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ते भेदक गोलंदाजीचा मारा तारकर्ली संघाकडून. इथे मात्र थोडीशी दिशा भटकतायत. पंच या चेंडूला दंडित करतायत. त्यात वाईट चेंडू पाहायला मिळतोय तो वैभवकडून. शाहिद स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर वरुण. 5 षटक प्रगतीपथावर असताना बॅकफुटवर खेळायचा प्रयत्न होता. थोडासा पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. कुठेतरी कुडा संघ बॅकफुटवर पाहायला मिळतो. याचं कारण म्हणजे भेदक गोलंदाजीचा मारा हर्षवर्धन रोगे आणि सूर्या गावकर. थोडासा नैसर्गिक अडथळ्याने चेंडू आपला थोडासा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो. परिणामी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 या धावसंख्येने पाहायला मिळतंय. धावफलक पोचता येते 16 धावसंख्या 82 धावसंख्येचा पाठलाग करतोय तो एम्पायर जिम कुडा संघ. 5 षटक प्रगतीपथावर असताना वैभवकडून इथे पुन्हा एकदा दिशा भटकणारी गोलंदाजी. परिणामी वाईट चेंडू मैदानात पाहायला मिळतोय तो वैभवकडून. 6 षटकांचा सामना 82 धावसंख्येचा पाठलाग. बहुमूल्य 7 गडी गमावतोय कुडा संघ. मोठा फटका स्ट्रेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक झेल खाली आणि थोडासा झेल निसटतोय आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर 1 धावसंख्येत पाहायला मिळतंय. 82 धावसंख्येचा पाठलाग करतोय तो एम्पायर जिम कुडा संघ. मोठा फटका शाहिदच्या बॅटमधून चेंडू